असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, आयजीआर असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। हायड्रोजन बॉम्ब संदर्भामध्ये प्रयत्न भ्रष्टाचाराचे आरोप करून असं आहे। पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। उद्धव ठाकरे आज दौऱ्यावर आहेत, त्यांनी तुमची ऑडिओ क्लिप ऐकून दाखवली कर्जमाफीबाबत आणि सरकारवर टीका केलेली आहे। मी या संदर्भात कालच बोललेलो आहे। उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत। सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचतंय, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही। लोक पकडून आणण्याचं काम चाललंय आहे। आता आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। संपूर्ण गैरप्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळी माहिती मी मागवलेली आहे, योग्य चौकशीचे आदेश देखील दिलेत। महसूल विभागाकडून ही माहिती मागवण्यात आलेली आहे आणि योग्य प्रकारे माहिती घेऊनच मी बोलणार आणि आजच ही सगळी माहिती आपल्या हातामध्ये येईल असे त्यांनी सांगितले। सोबतच उपमुख्यमंत्री अशा कोणत्याही प्रकाराला पाठीशी घालणार नाहीत असं मला वाटतं, अशी देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांकडून समोर आलेली आहे। गैरप्रकारांमध्ये कारवाई व्हावी ही आम्हा सगळ्यांचीच भूमिका आहे, त्यामुळे अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी हा इशाराच दिलेला आहे, जर या संपूर्ण प्रकारामध्ये अनियमितता आढळली, गैरप्रकार झाल्याचं समोर आलं तर संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे। या प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। या संपूर्ण प्रकाराची, या संपूर्ण घटनेची मी माहिती मागवून घेतलेली आहे। ही माहिती आजच आपल्या हातामध्ये येईल आणि त्यानंतर आपण सविस्तर बोलू असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय। सोबतच आपण या संदर्भात योग्य प्रकारे चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलेलं आहे।